नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की आता पीक विमा वाटपाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता लवकरच पीक विम्याच्या वितरणाला सुरुवात होणार आहे। यंदाचा तुम्हाला माहितच आहे की सरसकटचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आता हा सरसकटचा पीक विमा कोणत्या तारखेपासून वाटप होणार, हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम वितरणाला म्हणजे वाटपाला सुरुवात होणार, या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हानिहाय, मंडळनिहाय आणि तालुकानिहाय माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा योजनेच्या ट्रिगर मध्ये आता बदल केलेला आहे। परंतु यंदाचा जो पीक विमा जो आहे तो 2 ट्रिगर अंतर्गत मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला उर्वरित 75% जो तुमचा आहे तो पीक विमा यंदाचा, तर तो पीक विमा मिळणार आहे कापणी अंतर्गत आणि काढणी अंतर्गतच्या अहवालानुसार आणि तुमच्या सुधारित आणि अंतिम आणि किंवा आणीवारीच्या आधारावर पीक विमा भेटणार आहे। तर मित्रांनो, यंदाचा पीक विमा कमीत कमी 17,000 रुपये पीक विमा भेटणार। तुम्ही क्लेम केलेला असेल तरी तुम्हाला पीक विमा भेटणार, क्लेम केलेला नसेल तरी पीक विमा भेटणार। यंदा राज्यातल्या 46 लाख शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपयांचा पीक विमा भेटणार आहे, ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा पीक विमा भेटणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमा सोयाबीन आणि कापूस या 2 पिकासाठी हा भेटणार आहे। तिसरा जिल्हा सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा पीक विमा भेटणार आहे आणि सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा सोलापूरमध्ये भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुक्यातील 93 पेक्षा जास्त महसूल मंडळातील यंदाचा सरसकटचा पीक विमा सोयाबीन आणि कपाशी या 2 पिकासाठी भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातील 82 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या 2 पिकाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे। कमीत कमी 17,500 रुपये या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार, जास्तीत जास्त 45,000 रुपयापर्यंत पीक विमा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातील 46 पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे आणि 1 जानेवारी पासून याचे वितरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त, त्या पाठोपाठ कपाशी असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकासाठी या जिल्ह्यांमध्ये पीक विमा भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत। 8ही तालुक्यातील एकूण 60 महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा मंजूर झालेला आहे। या जिल्ह्यामध्ये 75% पेक्षा जास्त नुकसान आहे, त्यामुळे 25,000 पेक्षा जास्तच हेक्टरी पीक विमा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। 60 महसूल मंडळे याच्यासाठी पात्र आहेत। पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये 22,500 रुपये पेक्षा जास्तचाच पीक विमा वाटप होणं अपेक्षित आहे। परभणी जिल्ह्यातल्या एकूण 9 तालुक्यातल्या 52 महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा हा जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि आणीवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमीच आहे, हंगामी आणि सुधारित। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार असेल, चांदूर रेल्वे असेल, चिखलदरा असेल किंवा अमरावती जिल्ह्यातले सर्वच्या सर्व तालुके आणि अमरावती जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातील एकूण 90 महसूल मंडळामध्ये सरसकटचा पीक विमा भेटणार आहे। सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनसाठी भेटणार, त्या पाठोपाठ कापसासाठी भेटणार आणि इतर पिके खरीपाची तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा ज्वारी असेल, या सर्व पिकासाठी सुद्धा या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा। या जिल्ह्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान आहे, त्यामुळे 34% नुकसान जास्त असेल तर कमीत कमी 17,500 रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातल्या एकूण 5ही तालुक्यातील 30 महसूल मंडळामध्ये यंदाचा जो पीक विमा जो आहे तर तो पीक विमा भेटणार आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 80% पेक्षा जास्त नुकसान यंदाचं झालेलं आहे असं दाखवण्यात आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा यंदाचा 35,000 ते 40,000 रुपये प्रति हेक्टर येऊ शकतो। सोयाबीनसाठी सर्वात जास्त पीक विमा येणार आहे, त्या पाठोपाठ कापूस असेल, इतर पिकं म्हणजे ज्याच्यामध्ये खरीपाचं मूग असेल, उडीद असेल, ज्वारी
असेल या पिकासाठी सुद्धा या जिल्ह्यामध्ये पीक विमा जो आहे तो भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ, अकोला, वाशिम या 3 जिल्ह्यामध्ये। यवतमाळमध्ये 90 पेक्षा जास्त मंडळामध्ये पीक विमा भेटणार आहे। 16 तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील 90 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळे आहेत आणि अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपास या 2 पिकाचा सर्वात जास्त पीक विमा जो आहे तर तो भेटणार आहे। सरसकटचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील मानोरा असेल, मंगरुळपीर असेल किंवा इतर 6 तालुके, वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 36 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा पीक विमा सरसकट भेटणार आहे। त्यानंतर बघूयात 34% पेक्षा जास्त नुकसान असलेले जिल्हे आणि कमीत कमी 17,500 रुपये पीक विमा मिळणार असे जिल्हे। वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 38 ते 40% नुकसान आहे, त्यामुळे 17,000 पेक्षा जास्त पीक विमा भेटणार। त्यानंतर सांगली असेल, नंदुरबार जिल्हा असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा पुणे असेल, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे। त्यानंतर मराठवाड्यातले 2 महत्त्वाचे जिल्हे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या एकूण 78 पेक्षा जास्त आणि सर्वात जास्त 90 मंडळे, परंतु 78 पेक्षा जास्त मंडळामध्ये सरसकटचा पीक विमा भेटणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। सोयाबीनसाठी सर्वात जास्त पीक विमा भेटणार, त्यानंतर कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल या सर्व पिकासाठी सुद्धा या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा। मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 42 महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा जो आहे तर तो भेटणार आहे, त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचे काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा 34% पेक्षा जास्त नुकसान, रत्नागिरी जिल्हा 34% पेक्षा जास्त नुकसान, त्यानंतर कोल्हापूर, गोंदिया, रायगड आणि ठाणे या सर्व जिल्ह्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान असं दाखवलेलं आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 17,500 रुपयाचा पीक विमा भेटणार अशी सध्या एक नवीन अपडेट आहे। आणि एकंदरीत आपण संपूर्ण यंदाच्या म्हणजे खरीप हंगाम 2025-26च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट पाहायला गेलं तर यंदाचा पीक विमा 17,500 रुपये प्रति हेक्टर कमीत कमी भेटणार आहे। परंतु ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जसं नुकसान आकडेवारीनुसार टक्केवारीनुसार दाखवले त्यानुसार जसं पीक विमा नुकसान झालेलं आहे त्यानुसार पीक विमा भेटणार आहे। परंतु आपण पाहतोय यंदाचा काढणी अंतर्गतचा अहवाल आता सादर झालेला आहे। आता हा अहवाल विमा कंपनीला लवकरच भेटणार आहे आणि त्यानुसार क्लेमचं कॅल्क्युलेशन, क्लेमचं सेटलमेंट होईल आणि त्यानुसार यंदाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल। परंतु आपण जर पाहायला गेलं तर मागच्या 5 वर्षातलं उत्पादन आणि यंदाचं उत्पादन आणि मागच्या 5 वर्षातल्या उत्पादनापेक्षा यंदाच्या उत्पादनामध्ये किती घट आहे आणि ती घट पाहूनच तुमचा क्लेम सेटल केला जाईल, तुमचं कॅल्क्युलेशन क्लेमचं केलं जाईल, त्यानुसार तुमची रक्कम ठरवली जाईल। यानंतर यंदाचा पीक विमा मिळवण्याकरता आणेवारी सुद्धा खूप महत्त्वाची आहे। सुधारित आणि हंगामी आणेवारी ऑलरेडी जाहीर झालेली आहेच, परंतु अंतिम आणेवारी 31 डिसेंबर पर्यंत जाहीर होत असते आणि आणेवारी ज्या जिल्ह्याची 50 पैशापेक्षा कमी जाहीर होईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप व्हायला खूप मदत मिळते अशी सुद्धा माहिती सध्या आपल्याला भेटत आहे। आणि एकंदरीत आपण पाहायला गेलं तर यंदाचा पीक विमा 46 लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि 46 लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो लवकरच जानेवारी महिन्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होईल अशी एक अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे सरसकटचा अर्थ होतो की तुम्ही क्लेम केलेला असेल किंवा नसेल, फक्त तुम्ही पीक विमा भरलेला पाहिजे। तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला पीक विमा येणार असं या सरसकटचा अर्थ होतो। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025-26च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।